आजही तुझ्या मनात आधी भीती आणि नंतर ध्येय आलं. रंभामा, घरात जे घडलंय त्यामुळे सगळे सावध झालेत. संजीवनीने माझ्याबद्दल सगळ्यांच्या मनात संशयाचं बी पेरलंय. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतंय. काही सहज होत नाहीये. जे सहज हाती लागतं ते सिद्धी नसते भैरवी. सिद्धी नेहमी किंमत मागते. तपाची, विश्वासाची आणि स्वतःलाच अग्नीत अर्पण करण्याच्या समर्पणाची किंमत मागते. तू अजूनही तुझ्या ध्येयाच्या दिशेने चालत नाहीस. तू अजूनही स्वतःच्या भीतीभोवती गिरट्या घालत आहेस. लक्षात ठेव, जोवर भीती तुझा मार्ग ठरवते तोवर नियती तुला दारापर्यंत आणून सोडेल, पण उंबरठा कधीच ओलांडून नेणार नाही. अंधार जिंकायचा असेल तर स्वतःच्या मनातला आधी प्रकाश विझवावा लागतो भैरवी. पण ते धाडस अजूनही तुझ्या जन्माला झालेलं नाहीये भैरवी. मी काय करू? लॉस्ट गर्ल, अगं काय कसल्या विचारात असतेस तू सतत? हा, सॉरी. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना सर, बोला. हे बघ वृंदा, मी आता तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते तुझ्यावर रागवून किंवा तुझ्याबद्दल मनात माझ्या कुठल्या आकस आहे म्हणून मी बोलत नाहीये. बोलू ना? हो सर, बोला ना. आपल्या आसपास जे काही घडतंय त्यावरून माझ्या एक गोष्ट लक्षात येते. त्या दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये चाललो होतो तेव्हा ही गाडी दिसली होती आणि आज ही गाडी पुन्हा दिसली. दोन्ही वेळेला कॉमन गोष्ट काय माहितीये? काय? तू आहेस. मी? हो वृंदा, नीट आठवण्याचा प्रयत्न कर. त्या दिवशी मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि मी ऑफिसला गेलो, बरोबर? ऑफिसमध्ये मी दिवसभर एकटा होतो, पण तेव्हा मला कुठेही ती गाडी दिसली नाही. त्या दिवसानंतर ती गाडी आज दिसली. कधी दिसली? जेव्हा तू माझ्या बरोबर आहेस. म्हणजे हा फक्त योगायोग असेल असं मला वाटत नाहीये. आय माइट बी रॉंग, कदाचित मी चुकीचा विचार करत असेल, पण वरवर जे दिसतंय त्यावरनं तरी असंच वाटतंय की ती गाडी, त्या गाडीतला तो माणूस, त्याचं टार्गेट मी नाहीये, तू आहेस. ती गाडी तुझ्या मागावर आहे. त्यामुळे मी जर आता तुला काही विचारलं तर मला खरं खरं उत्तर देशील? हे सगळं काय आहे वृंदा आणि हे सगळं का घडतंय? सर, अहो माझ्याकडे खरंच नाहीये तुमच्या प्रश्नांची उत्तर. मला सुद्धा तेवढंच माहितीये जेवढं तुम्हाला माहितीये. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? प्रश्न हा नाहीये वृंदा की माझा तुझ्यावर विश्वास आहे की नाही. महत्वाचं हे आहे की या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येऊन तुझ्याशी जोडल्या जात आहेत. तुझ्यावर झालेला हल्ला, त्या दिवशी ती गाडी दिसणं, आज ती गाडी पुन्हा दिसणं, आणि या सगळ्या गोष्टी आता फक्त तुझ्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीयेत. त्या सगळ्याची झळ आता माझ्या घराला, माझ्या घरच्यांना बसते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव वृंदा, माझ्या घरच्यांची सुरक्षा ही माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे. माझ्या जिवंतपणी वाईटाची सावली सुद्धा मी माझ्या घरच्यांवर पडू देणार नाही.